नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं गोष्टी वास्तूंच्या विलक्षण निर्मितीच्या या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये. उत्तुंग टॉवर्स मालिकेतील पेट्रोनास टॉवर्स चा दुसरा भाग आपण बघूया. पेट्रोनास टॉवर्स बांधून झालं, त्यात ऑफिसेसला जागाही मिळाली, पण पर्यटकांसाठी काय? पर्यटकांसाठी त्यात काही विशेष आकर्षण आहेत. झालंच तर पहिलं आकर्षण हे आहे की 86व्या मजल्यावर तुम्ही पोहोचलात की तुम्हाला कौलालंपूरचं अतिशय विहंगम दृश्य बघायला मिळतं. किती डोळ्यात साठवू आणि किती नाही असं होतं. बरं, वरती जायला तुम्हाला 19 डबल डेकर लिफ्ट्स आहेत. अतिशय वेगात तुम्हाला वर नेतात त्या. तसंच माल सामान आणायला 6 अजस्त्र लिफ्ट्स आणि 2 एक्झिक्युटिव्ह लिफ्ट्स त्याही हव्यात ना. आणि ते बघून झाल्यानंतर तुम्ही खाली आलात तर तुम्हाला काय दिसेल? अजून एक आकर्षण. जगातील एक अतिविशाल मॉल तुमच्या स्वागताला तिथे आहे. आणि या मॉल मध्ये काय काय आहे? जगातील उत्तमोत्तम ब्रँड्स, त्यांचे वेगवेगळे प्रॉडक्ट्स तुम्ही घ्यावं म्हणून तुमची वाट पाहतात. शिवाय फिलहार्मोनिक ऑर्केस्ट्रा हे एक वेगळंच एक सुंदर प्रकरण आहे की ज्यात इतर वाद्य इतक्या छान प्रकारे वाजवल्या जातात की तुमच्या कानांना एक वेगळीच तृप्ती मिळते. मलेशियन फिलहार्मोनिक ऑर्केस्ट्रा हेही एक आकर्षण या टॉवर मध्ये जाण्यासाठी आहे. त्यांचाही परफॉर्मन्स इथे रेग्युलरली चालू असतो. बरं, नुसतं एवढंच नाही, ग्राउंड फ्लोअर म्हणजे जमिनीवर 12 एकराची विशाल जागा आहे. या 12 एकरांमध्ये काय काय आहे? फाउंटन आहेत, प्रोमेनेड आहे, डान्सिंग फाउंटन्स आपण म्हणतो तसे, आणि चिल्ड्रन्स पार्क, हे सगळं तिथे आहे. काय बघू आणि काय नाही, किती खेळू आणि किती नाही असं तिथे होतं. बरं, हे सगळं झाल्यानंतर त्याच्यामधल्या तुम्हाला अजून मजेदार गोष्टी सांगायला छान वाटेल की स्पायडरमॅन ॲलेक रॉबर्ट्स याने ही बिल्डिंग निव्वळ हातापायाने पादाक्रांत केली आहे. कोणत्याही विशिष्ट साधनांचा आधार न घेता हा माणूस एका कोळ्यासारखा फाट 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 त्याच्या सर्वात वरच्या मजल्यावर जाऊन ते पादाक्रांत करून आला. आता या सगळ्यांमधून अजून काही वैशिष्ट्य तुम्हाला या पेट्रोनास टॉवर्सची तोंडात बोटं घालायला लावतील. याच्यात 33,000 खिडक्यांचे पॅनेल्स आहेत. थोडे थोडके नाही, 33,000. आणि त्यासाठी काच किती लागली? 55,000 चौरस मीटर. आणि स्टील किती लागलं? 83,500 चौरस मीटरचे स्टेनलेस स्टीलचे पॅनेल्स लागले. कारण त्याशिवाय तुम्हाला याची खुमारी कळणारच नाही. ही हिरवी काच आणि स्टेनलेस स्टीलचा चमकता रंग, तोही दिवसातील वेगवेगळ्या वेळेप्रमाणे वेगवेगळ्या रीतीने परावर्तित होणारा एक विलक्षण सुंदर दृश्य येते. किती डोळ्यात साठव आणि किती नाही असं होतं. पेट्रोनास टॉवर्स काही उगाचच नाही बांधला, लोकांच्या डोळ्यांचं पारणं फिटण्यासाठीच त्याची निर्मिती झाली असं तुम्हाला वाटेल. आणि या टॉवर वरती एक 73 मीटर उंच स्टेनलेस स्टीलचा सुळका आहे. आता तुम्ही म्हणाल, या सुळक्याचं काय प्रकरण आहे? हा सुळका आहे म्हणून तर या टॉवरची उंची त्यावेळेच्या म्हणजे 1998 ते 2000 या 2 वर्षात जगातील सगळ्यात उंच टॉवर म्हणून गणना झालेली आहे. 454 मीटर उंच पेट्रोनास टॉवर्सचा पाया किती मजबूत असेल असं तुम्हाला वाटतं? यासाठी ज्या पाईल्स लागतात त्या 104 पाईल्स आहेत प्रत्येक टॉवरसाठी. आणि या टॉवरचं वजन आहे 30,000 टन. हे वजन जमिनीत व्यवस्थितपणे हस्तांतरित करण्यासाठी 104 पाईल्स लागल्यात. त्यांची खोली किती असेल? जमिनी खालून 20 मीटर सुरू होऊन
या पाईल्स 40 ते 105 मीटर खोल गेलेले आहेत आणि या पाईल्सचा आकार साधा सुद्धा नाही. प्रत्येक पाईल हे जवळपास 1.25 मीटर रुंद आणि 2.25 मीटर लांब आहे. अशा या 104 पाईल्स 20 मीटरच्या खाली 40 मीटर आणि 105 मीटर खोल आहेत. त्यांना वरती तर जोडणं भाग आहे ना, कारण तरच त्यांची एकसंध ऍक्शन होईल आणि ते अख्ख्या टॉवरला पेलून धरतील. तर या 104 पाईल्सला जोडण्यासाठी 4.5 मीटर खोल अशी स्लॅब, कॉन्क्रीटची स्लॅब बांधावी लागली. आता तुम्ही म्हणाल यात काय? हो, या 4.5 मीटर खोल स्लॅब साठी जे कॉन्क्रीटिंग करावं लागलं ना, त्यासाठी क्वालालंपूर मधल्या यच्चयावत कॉन्क्रीट सप्लाय करणाऱ्या ट्रक्स आणल्या आणि एका पाठोपाठ एक त्यांनी काम करून सतत 54 तास जेव्हा कॉन्क्रीट ओतलं ना, तेव्हा या राफ्टचे 13,000 मीटर क्यूबचं कॉन्क्रीटिंगचं काम एकसंध रीतीने तयार झालं. आणि त्याशिवाय हे टॉवर उभंच राहू शकलं नसतं. हा एक विक्रम आहे. कॉन्क्रीटच्या जगातला हा विक्रम पेट्रोनास टॉवर्समुळे जगाच्या लक्षात आला. बरं, हे सगळं करण्यामागे किंमत किती? 160 कोटी अमेरिकन डॉलर एवढे खर्च करून हे 2 टॉवर्स बांधलेले आहेत. 160 कोटी अमेरिकन डॉलर्स म्हणजे तुम्ही साधारणपणे आजच्या घटकेला याचे 85-80 रुपये प्रति डॉलर धरले तर साधारण 12,000 कोटींची रक्कम तुम्हाला या टॉवरसाठी खर्च करावी लागली. तर अशा रीतीने हे पेट्रोनास टॉवर्स 2 वर्ष जगातील सगळ्यात उंच टॉवर होतं. या टॉवरला भेट द्यायला तुम्ही विसरू नका.